पाचोरा तालुक्यातील लोटार गावातील गट क्रमांक 253 मधील प्लॉट क्रमांक 5 संदर्भातील वाद आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे। गावातील प्लॉट धारक शरद हरी धोबी या 59 वर्षीय वृद्धाने आपल्या प्लॉटची अधिकृत मोजणी करून जागा निश्चित करून मिळावी यासाठी संबंधित विभागाकडे अनेक वेळा अर्ज केले, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई होऊन दखल न घेण्यात आल्याने तसेच जागा देखील निश्चित करून न मिळाल्याने ते त्रस्त झाले आहेत। प्लॉट धारक शरद धोबी यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक लेआउट आणि जळगाव टाउन प्लॅनिंगने मंजूर केलेल्या आराखड्यामध्ये तफावत असल्यामुळे प्लॉटची अचूक सीमा निश्चित होत नाहीये। तसेच मूळ 34 प्लॉट असलेल्या या लेआउट मध्ये 41 प्लॉट कसे झाले याची देखील सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने शरद धोबी, त्यांची पत्नी सुनंदाबाई धोबी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला इशारा देत 9 मार्च 2026 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान या गंभीर इशाऱ्यानंतर आता प्रशासन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून देणार का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। बाबा, आपलं नाव काय? माझं नाव शरद हरी धोबी, गाव लवठार, राहणार लवठार, जिल्हा जळगाव, तालुका पाचोरा। तुम्ही कलेक्टर समोर किंवा कलेक्टर ऑफिसला आत्मदान करण्याबाबतचं पत्र दिलेलं आहे, नेमकी तुमची मागणी काय? माझी मागणी हेच आहे की मी 10 वर्षापासून हा प्लॉट घेतलेला आहे। ग्रामपंचायतला सांगितलेलं आहे की हा प्लॉट तुमचा नाही आहे असं सांगता ग्रामपंचायत। तहसीलदारला बी अर्ज दिलेला आहे, ते पण नाही म्हणताय की कोणता प्लॉट आहे? हा प्लॉट आहे माझा। तुम्ही त्या ठिकाणी आता सध्या तुमचं काय चालू आहे? माझ्या ढोराचा व्यवसाय आहे, गुरं बांधतो मी तिथे। हां, ते किती वर्षापासून तुम्ही तिथं बांधतायत? मी 10 वर्षापासून बांधतोय तिथे। मग आता अडचण काय आली? अडचण मला हा प्लॉट ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे, ते हा प्लॉट नाही सांगता येते की हा प्लॉट नाही तुमचा। म्हणजे लेआउट नुसार हा प्लॉट तुमचा जागेवरती नाहीये, तुमच्या लेआउट नुसार तुमची जागा दुसऱ्याकडे असं धावता येते ग्रामपंचायत वाले। हा, ग्रामपंचायत वाले। मग त्याच्या संबंधित तुम्ही तक्रार अर्ज कुठे कुठे केले होते का? हा, ग्रामपंचायतला केले, तहसीलदारला केले, जळगावला केले। मग त्यांनी तुम्हाला काय निर्णय दिला? त्यांना निर्णय दिला नाही आहे किंवा ग्रामपंचायत म्हणते की हा प्लॉट तुमचा नाही आहे, इथं दुसरीकडे जागा आहे तुमची असं सांगते ग्रामपंचायत। तुमची जागा निश्चिती होत नाहीये, हा, त्याच्यासाठी तुम्ही आत्मदहन करणार असं तुमचं म्हणणं आहे? हा, मग आत्मदहन करणार मी। आत्मदहन तुम्ही कोणत्या तारखेला करणार सर पत्र दिलंय? मी 9 तारखेला करणार आत्मदहन, 9 2026। म्हणजे आता येणारा सोमवारी हा, आत्मदहन करण्यावरती तुम्ही ठाम आहेत? काम आहे। मग तुम्हाला असं आत्मदहन करू नये यासाठी रोखण्यासाठी कोणी काही साकडं घातलं का, किंवा तुम्हाला असं काही कोणी सांगितलं का की तुमचं काम करून देऊ बा आम्ही? कोणी सांगितलं नाही की बा हे करून देऊ म्हणून। आत्मदहन तुम्ही करणार ठाम आहेत? पाचोरा तालुक्यातील लोटार या गावामधील शरद धोबी यांना प्लॉट क्रमांक 5 व गट क्रमांक 253 या ठिकाणी ही जागा देण्यात आली होती, मात्र आता ते जागा नावावर झालेली देखील आहे, पण ग्रामपंचायतीमार्फत त्यांना सांगण्यात आलं की ही जागा तुमची नाही आहे, लेआउटनुसार जागा दुसऱ्याकडे आहे, म्हणजे त्यांची जागा निश्चिती झालेली नाही आहे। त्यांनी वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केले, मात्र संबंधित विभागाने आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय न दिल्याने दिनांक 9 मार्च 2026 रोजी ते कलेक्टर ऑफिस जळगाव येथे आत्मदहन करणार असं त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्यावरती ते ठाम आहे असं त्यांनी आज रोजी सांगितलेलं आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली की कोणताही निर्णय न लागल्याने आज मी आत्मदहन करण्यावरती ठाम आहे, म्हणजे दिनांक 9 मार्च रोजी जळगाव येथे ते आत्मदहन करण्यासाठी पोहोचणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।